नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या संदर्भातली मुद्दे कव्हर करायची। या ठिकाणी आपल्याला आज अंकगणिताचा टॉपिक बघायचा आहे, तो म्हणजे काळ, काम, वेग आणि अंतर, ज्याला आपण वर्क संदर्भात, टाइम, स्पीड आणि डिस्टन्स संदर्भातील उदाहरणं म्हणतो, ते आज आपल्याला बघायचे आहे। त्याचे काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे। बघा, सगळ्या गोष्टीची सुरुवात कुठून होते? बघा, सुरुवात ही मोशन पासून होते। कुठून? मोशन, ज्याला आपण गती असं म्हणत असतो। काय गती? तुम्ही म्हणतायत की चला या ठिकाणी इथे एक काहीतरी दगड आहे, या दगडाला तुम्ही त्या ठिकाणी ढकललं आणि तो दगड या ठिकाणी आला, म्हणजे ए ठिकाणावरून दगड या ठिकाणी बी ठिकाणी आलेला आहे। कुठून? ए या ठिकाणाहून दगड बी या ठिकाणी आलेला आहे। हे जे या ठिकाणी अंतर, समजा या ठिकाणी हे 2 मीटर अंतर आहे, हे 2 मीटर काय केलं? अंतर पार केलं, बरोबर। आता अंतर पार करताना या ठिकाणी काहीतरी कामही झालेलं आहे, वर्कही झालेलं आहे। हे 2 मीटर किती वेळेत आलं? त्या ठिकाणी तो स्पीड सुद्धा आहे, डिस्टन्स सुद्धा आहे। म्हणजे या एकाच बाबीमध्ये तुम्ही जेव्हा ए ठिकाणावरून बी ठिकाणी तो दगड लोटता आहात, तेव्हा तिथे वर्कही होतंय, त्याला काहीतरी टाईमही लागतोय, ते काहीतरी अंतरही काढतंय, आणि ते अंतर किती वेळेत काढतंय त्याला आपण स्पीड म्हणतोय। म्हणजे एकाच ठिकाणी चारही, काळही, कामही, वेगही आणि अंतरही, चारही क्रिया या ठिकाणी होत असतात। आणि मग म्हणजे थोडक्यात काय? हालचाल, जी हालचाल होते ना, त्याच्यातून या सगळ्या बाबी घडत असतात। ओके, गतीमधून या सगळ्या बाबी घडत असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। मग याच्यातल्या काही महत्त्वाची सूत्र तुम्हाला माहीत असली पाहिजे। चाल किंवा गती बरोबर काय? तर अंतर भागिले वेळ किंवा काळ आपण ज्याला म्हणतो। पुढे अंतर बरोबर गती गुणिले वेळ, आपण इथे अंतर घेतलंय मग याला गुणाकारामध्ये नेतो आहे। पुढे वेळ बरोबर अंतर भागिले गती, अशा पद्धतीचे आपण ही सूत्र या ठिकाणी जुळवत असतो। ओके, तर मग आता आपल्याला प्रत्यक्ष डायरेक्टली उदाहरणांवर या ठिकाणी यायचं आहे। उदाहरण या ठिकाणी बघायचे आहे। बघा, एक 125 मीटर लांबीची रेल्वे गाडी रेल्वे लाईनच्या बाजूच्या झाडास पार करण्यासाठी 30 सेकंद त्या ठिकाणी घेते, तर या रेल्वेची चाल किती? बघा, तुम्हाला काढायचं काय सांगितलेलं आहे? रेल्वेची चाल काढायची सांगितलेली आहे, म्हणजेच थोडक्यात तुम्हाला स्पीड काढायची आहे, वेग काढायचा आहे, गती काढायची आहे। मग स्पीड बरोबर काय? तर डिस्टन्स भागिले टाईम, हे सूत्र तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आणि इथे बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होत जाणार आहेत, त्याही मी तुम्हाला सांगत चालतो। बघा, स्पीड, गती म्हणजे काय? गती म्हणजे त्या ठिकाणी अंतर भागिले वेळ। मग आता तुम्हाला गती काढायची आहे, बरोबर, रेल्वेची चाल काढायची आहे। तुमच्याकडे सूत्र आहे की अंतर भागिले वेळ। मग अंतर तुम्हाला माहीत आहे का? या ठिकाणी बघा, किती लांबीची रेल्वे गाडी? मित्रांनो, रेल्वे गाडीची जेवढी लांबी असणार आहे तेवढंच त्या ठिकाणचं अंतर असणार आहे, हे आधी लक्षात घ्या। इथे अंतर किती आहे? 125 मीटर। अंतर किती आहे? 125 मीटर। ओके, भागिले वेळ जर बघितलं या ठिकाणी, तर वेळ आहे 30 सेकंद। वेळ किती आहे? 30 सेकंद। आता 125 मीटर आणि 30 सेकंद, मित्रांनो इथे तुम्हाला हे इथे जर ऑप्शन्स तुम्ही बघितले तर 14 किलोमीटर पर आवर, 15 किमी पर आवर, 16 किमी पर आवर, 12 किमी पर आवर, म्हणजे तुम्हाला इथे जरी सेकंद दिलेला असेल तरी तुम्हाला फायनल उत्तर हे किलोमीटर पर आवर मध्ये काढायचं आहे। आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, तुम्हाला हे सेकंदाचं रूपांतर तासामध्ये करावं लागेल। आणि त्याच्यासाठी तुमच्या समोर एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे 8/5 ने त्याला गुणून घ्यायचं। कधी सेकंदाचं रूपांतर किलोमीटर पर आवरमध्ये जर करायचं असेल, पर सेकंदाचं रूपांतर, तर तुम्हाला काय करायचं आहे? मीटर पर सेकंदाचं रूपांतर किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर त्याला 18/5 या संख्येने गुणून घ्यायचं आहे। ओके, मीटर पर सेकंदाचे रूपांतर किलोमीटर पर आवरमध्ये। मग आता इथे आम्ही जर ही गुणायला लागलो तर मग कसं गुणाकार कसा होतो? बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी समजा तुम्ही म्हटले की त्याला 5 ने मी भाग देतोय, 5 1 5, 5 2 10, 5 5 25, इकडे झाले 25। ओके, पुढे तुम्ही हे समजा 18 आहे, 6 ने भाग देताय तुम्ही, 6 त्रिक 18, इकडे 6 पंचे 30, पुन्हा इकडे 5 ने भाग जातोय, 5 5 25, आणि मग 5 गुणिले 3 15। मित्रांनो उत्तर येतंय 15 हे उत्तर तुमचं रेडी होतं आहे। काय केलं आहे? सरळ रेल्वे गाडीची लांबी म्हणजे अंतर आपण घेतलं, त्याला सेकंदाने याला भागलेलं आहे, आपण कशाने? वेळेने भागलं। मात्र वेळ सेकंदात आहे, आपल्याला ती तासात करायची, 18/5 किंवा 18/5, हे नीट लक्षात घ्या, 18/5। ओके, 18/5 एवढं जर तुम्ही 2-4 उदाहरणं सोडवली, एकदा तुमच्या लक्षात राहिलं की बस विषय संपला। त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तर देणं अवघड जाणार नाहीत। पुढे मी जातो आहे दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी?
तर ये एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो. कोण? ये एक काम 10 दिवसात पूर्ण करतोय. बी हेच काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो आहे. दोन्ही मिळून या कामासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न आहे. काय? ए काय करतो आहे? 10 दिवसात ते काम पूर्ण करतोय. बी काय करतो आहे? 15 दिवसात ते काम पूर्ण करतो आहे. तर दोघं मिळून त्या ठिकाणी किती दिवसात काम पूर्ण करतील? मित्रांनो, ऑप्शन तुमच्या समोर आहेत, मात्र प्रश्न सोडवायचा कसा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात काय येतं आहे. आता बघा, एचं काम किती आहे? ए बरोबर 1/10. बीचं काम काय आहे? बी बरोबर 1/15. ओके, आता तुम्हाला या दोघांचं काम त्याची बेरीज तुम्हाला आधी करावी लागेल. त्याचा लसावी तुम्हाला काढावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं लसावी. आता हे मसावी लसावी टॉपिक आपला झालेला आहे. तो जर तुम्ही व्यवस्थित केला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी हे उदाहरणं सोडवणं सोपे जातील. लसावी कशी काढायची, मसावी कशी काढायची हे मुद्दे आपण बघितलेले आहेत. मग आपल्याला ए हा 10 दिवसात पूर्ण करतोय, बी हा 15 दिवसात पूर्ण करतोय. दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतील काम? बरोबर, दोघांचं मिळून काढायचं म्हणजे आपल्याला काय करायची? बेरीज करायची. आपल्याला माहिती आहे एचं काम किती आहे? 1/10. बीचं काम किती आहे? 1/15. मित्रांनो, ही बेरीज करायची असेल तर याला लसावी काढावा लागतो, याला LCM काढावा लागतो. मग लसावी काढत असताना काय करावं लागेल? दोघांचा लसावी जर या ठिकाणी बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की 30 हा लसावी आहे. मग 30 जर बघितलं, 30ला आपण कितीने गुणलं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अंश जे आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे. 10 त्रिक 30 या ठिकाणी. 15 दुनी 30 म्हणजे 3 अधिक 2. 3 अधिक 2 किती झाले? 6. 6/30. 6 एक 6, 6 पंचे 30. ओके, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर 6 एक 6, 6 पंचे 30 म्हणजे 1/5. यालाच उलटं करून ठेवायचं. 5/1 म्हणजे थोडक्यात काय 5 काय उलटं करायचं शेवटी. उलटं करायचं असं म्हणजे येणार आहे फायनल उत्तर. उलटं 5 दिवस. उत्तर या ठिकाणी येत आहे 5 दिवस. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने लसावी काढायला शिका फक्त बस. ते जर तुम्हाला जमत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी अत्यंत सोपं होऊन जाईल. तुम्हाला ते काढणं अत्यंत सोपं जाईल. पुढचा मुद्दा या ठिकाणी दुसरा तुम्हाला डायरेक्टली सुद्धा उत्तर काढता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही म्हटले बाबा एचं काम 10 आहे, बीचं काम 15 आहे. या दोघांचा लसावी तुम्हाला तोंडी काढता आला पाहिजे की बाबा 30 लसावी आहे. मग 30 म्हणजे 10 त्रिक 30 या ठिकाणी 15 दुनी 30 या ठिकाणी 3 आणि 2चं उत्तर डायरेक्टली या ठिकाणी काय येते? बेरीज दोघांची 5 येते आहे. उत्तर येऊन जातं. आता याला बेसिक पक्का असणं फार गरजेचं आहे. ज्यांचं बेसिक पक्का नाही त्यांच्या डोक्याच्या वरून जाण्याची शक्यता आहे. ज्यांचा थोडाफार आधीचा अभ्यास आहे मसावी लसावीचा त्यांना मात्र हे सगळं सोपं जाईल. पुढे तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळतोय. आधी प्रश्न नीट वाचायला शिका. एला एक काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात. एच्या तुलनेमध्ये बी हा 60% जास्त कार्यकुशल आहे. त्याच कामाला पूर्ण करण्यासाठी बीला किती वेळ लागेल? ओके, एला किती दिवस लागत आहेत? 12. एच्या तुलनेत बी किती कार्यक्षम आहे? 60% जास्त कार्यक्षम आहे. मग त्याच कामाला पूर्ण करण्यासाठी बीला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहे. 6 दिवस, 72 दिवस, 8 दिवस आणि 8.5 दिवस. ओके, सॉरी इथे 7.5 दिवस आहे. हे 6, इकडे 7.5, इकडे 8 आणि इकडे 8.5 दिवस. आता तुम्हाला काढायचं आहे. तुमच्या समोर काय आहे? आधी माहिती काय दिली आहे ती काढून घ्या. आधी माहिती तुम्हाला दिली आहे सरळ सरळ एला एक काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात. ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बीचे काम 60% जास्त आहे. बीचे काम 60% जास्त आहे. 60% प्लस आहे. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं तर ए बरोबर 1/12 गुणिले इथे आता तुम्हाला काय करायचं? 60% जास्त आहे म्हणजे काय? त्या ठिकाणी 100 आपण बेसिक मानतो. 160 तुम्हाला हे मानावं लागेल. 160 भागिले 100. 60% जास्त आहे ना. 160 घेतला आपण 60% जास्त म्हणून 100 अधिक 60 160 आणि शेकड्यामध्ये आहे ना ते शेकड्यामध्ये म्हणून खाली 100 घेतली. बस यांचा तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार तुम्ही केला या ठिकाणी 12 160 100चा. बघा हे 0 0 काढतायत. इथे बे सक 12 बे 8 16 पुन्हा इकडे बे त्रिक 6 बे चोक 8 इथे बे दोन्ही 4 बे पंचे 10 म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर 2/5 त्रिक 15 अशा पद्धतीचं हे येत आहे. याचं उत्तर तुम्हाला फायनल काढत असताना काय करायचं आहे? 15/2. 15/2 जेव्हा तुम्ही करणार तर बे 7 14 आणि पुढे मग
1/2 म्हणजे 7.5 ज्याला म्हणतोय आपण, उत्तर तुमचं 2 नंबरचं या ठिकाणी निघतं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत, या बाबी तुम्हाला जमणं गरजेच्या आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, सरळ सरळ आता याच्यात लॉजिकल गोष्टी आहेत. इथे ज्या पद्धतीने उदाहरणं सोडवलंय त्याच पद्धतीने पुढची उदाहरणं सोडवत तुम्ही गेलात तर मग इथे तुम्हाला हे अवघड जाणार नाहीये. ओके, पुढे आपण पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जातो आहोत. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. 4 नंबरचा प्रश्न आपण बघूया. अ आणि ब दोघे मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. अ आणि ब आहे, दोघे मिळून एक काम 6 दिवसामध्ये पूर्ण करत आहेत. त्यापैकी एकटा अ ते काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर ब तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. ओके, अ आणि ब दोघी मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. खाली ऑप्शन आहे मग 15 दिवस, 12 दिवस, 10 दिवस, 16 दिवस. आता तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला. अ आणि ब म्हणते तुम्ही, मग तुम्हाला अ अधिक ब अशी तुम्ही समजा या ठिकाणी मांडणी केली. बरोबर, अ अधिक ब एक काम 6 दिवसात म्हणून 1/6 आपण घेतला. बरोबर, हे या ठिकाणची ही मांडणी. आधी मांडणी करायला शिका. ती उदाहरणात जे दिलंय ना ते आधी मांडून घ्यायला तुम्ही शिकले की मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोप्या जातील. अ अधिक ब 1/6 काम आहे. आता पुढे त्यापैकी एकटा अ ते काम 10 दिवसात पूर्ण करतो. फक्त एकटा अ किती दिवसात पूर्ण करतोय? 10 दिवसात पूर्ण करतोय एकटा अ. ओके, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अ ला 10 दिवसात म्हणून म्हटले तुम्ही 1/10 असं येईल. 1/10 अचं काम. आता इथे काय करायचं तुम्हाला, ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल. बघा तुमच्याकडे काय अ अधिक बचं काम आहे, फक्त अचं काम आहे. मग करायचं काय तुम्हाला, अ अधिक बच्या कामामधून फक्त अचं काम वजा करायचं, बस बचं काम येऊन जाईल. बरोबर, मग काय करायचं, समजा इथे अ अधिक बचं काम होतं 1/6, याच्यातून वजा करायचं आहे तुम्हाला 1/10. काय याच्यातून वजा करायचं तुम्हाला 1/10, अचं काम वजा करायचं आहे. मग तुम्हाला यासाठी काय करावं लागेल, आता वजाबाकी करायची, छेद समान करून घ्यायचे. छेद समान कसे करता येईल, मग 6ला समजा आपण जर 10ने गुणलं तर किती होतात, 6 60. बरोबर, वरती मग 1ला 10ने गुणून घेतले आपण समजा, मग 10 झाले. 1 10 10 वजा इकडे पुन्हा 10लाही आपल्याला 10नेच गुणावं लागेल, कारण की एका संख्येने दोघांनाही गुणावं लागेल. ओके, 6ला आपण त्या ठिकाणी 10ने गुणलं, 10ला 6ने गुणावं लागेल, कारण छेद सारखा करायचा आपला. इथे पुन्हा 60 येईल, 10 60. इथे जर 6ने गुणले आपण तर छेदाला सुद्धा 6ने 1 6 6. मग आपल्याला आता 10/60 वजा 6/60 या ठिकाणी वजाबाकी करायची. 60 जी आहे म्हणजे इथे छेदामध्ये जी आहे ती तशीच्या तशीच राहणार. 60 अंशामध्ये काय येणार, 10 वजा 6 4 आला, 4/60. याला उलटं करा, 60/4 4 7/4 जेव्हा कराल तुम्ही तेव्हा तुमचं उत्तर काय येईल, 15×60. 15 उत्तर तुमचं फायनली येतं आहे. वजाबाकी करायची होती तुम्हाला, सरळ सरळ मांडणी करून वजाबाकी जर तुम्ही केली असती तर या ठिकाणी हे उत्तर फायनली बरोबर येतं आहे. पुढे मी जातोय. एक काम अनुक्रमे अ 12 दिवसात, ब 15 दिवसात आणि क 24 दिवसात स्वतंत्रपणे करतो. अने 3 दिवस काम केले व तो सोडून गेल्यावर बने त्यानंतर 5 दिवस काम केले व तोही सोडून गेला, तर त्यानंतर उरलेले काम क किती दिवसात पूर्ण करेल. मित्रांनो, आधी प्रश्न नीट वाचायला जर तुम्ही शिकले तर मग तुम्हाला ही उत्तरं त्या ठिकाणी नक्कीच सोपी जातील. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला कामं कोणाकोणाला दिली आहेत. अचं कामही दिले, बरोबर, बचंही त्या ठिकाणी दिवस दिले. काम तेच काम जे आहे 12 दिवसात, ब 15 दिवसात आणि क 24 दिवसात करतोय. तिघांचंही तुम्हाला दिलंय. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बाबा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्ही काय म्हणणार की बाबा हा जो आहे हा ते काम 12 दिवसात करतोय, ब ते काम 15 दिवसात करतोय, क ते काम 24 दिवसात करतोय. मित्रांनो, एकूण काम किती झालं याच्यासाठी लसावी काढावी लागते आणि याची लसावी किती येते, मग 120 येते. काय 120. आता लसावी तुम्हाला असं तोंडपाठच त्या ठिकाणी तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की बाबा लसावी जी आहे तिघांचा सामायिक गुणांक जो आहे तो 120 आहे. हे 120 म्हणजे एकूण काम. काय एकूण काम हे तुम्हाला आधी कळायला पाहिजे. 120 हे एकूण काम आहे. आता याला प्रत्येकाला भाग जर आपण दिला तर प्रत्येकाचे एका दिवसाचे काम या ठिकाणी येईल. समजा इथे तुम्ही म्हटले 12 आहे, 120 भागिले तुम्ही जर 12 केले तर तुम्हाला कळेल 12 10 120, 10 दिवस काय येतं आहे, अचं काम येतं आहे. पुढे तुम्ही 15 120 भागिले 15 केले, तुमच्यासमोर येतं आहे 8, बचं काम येतं आहे. आणि पुढे 3 नंबरचं या ठिकाणी आहे की 120 भागिले 24 तुम्ही केलं
की तुमच्या समोर येत आहेत 5. बरोबर, कचं काम. आता तुम्हाला या ठिकाणी प्रत्येकाचं एका दिवसाचं काम कळतंय. काय प्रत्येकाचं एका दिवसाचं काम तुम्हाला कळतंय की बाबा एका दिवसामध्ये 10 काम करू शकतो, ब एका दिवसामध्ये 8 काम करू शकतो आणि क एका दिवसामध्ये 5 काम करू शकतो. आता मग पुढे पुन्हा उदाहरणावर जायचं की ने 3 दिवस काम केलेले आहेत. काय ने 3 दिवस काम केले, मग एका दिवसाला किती काम करतो? 10. 3 दिवस काम केले म्हणजे 10 गुणिले 3 30. ने 3 दिवस काम केले म्हणजे ने एकूण दिवसाच्या 30 त्या ठिकाणी 30 दिवस काम केले आहे. ओके, 30 काम एवढं अचं झालेलं आहे. आता पुढे तुम्ही म्हणणार की ब ने इथे म्हटलेलं आहे की तो सोडून गेल्यावर ब ने त्यानंतर 5 दिवस काम केले, मग बचं काम आपलं माहिती 8. 8 गुणिले 5 8 म्हणजे 40. ब या ठिकाणी 40 काम करतोय आणि आपल्याला माहिती एकूण काम किती? 120. मित्रांनो, एकूण काम जर 120 आहे, ने काम केलंय 30, ब ने काम केलंय 40, 30 आणि 40 70. 120 वजा 70 किती राहत आहेत? 50. किती? 50 एवढं काम राहिलेलं आहे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला काढायचंय सी किती काम करतोय. सीचं एका दिवसाचं काम किती? 5. इथे राहिलंय 50 काम, मग 50 भागिले 5, कारण 50 काम हा एका दिवसाला 5 करतोय ना, मग याला 50 काम करण्यासाठी किती लागेल? 5 10 50, 10 दिवस लागतील. किती? 10 दिवस ऑप्शनमध्ये आहे. चौथा ऑप्शन होता 10 दिवस. काय? चौथा ऑप्शन या ठिकाणी होता 10 दिवस. मित्रांनो, सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत, मात्र सरावाची गरज आहे. सराव केला तर अवघड काहीच नाहीये. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी देतो आहे, तुम्हाला याचं उत्तर देता येतं का बघूया आपण. बघा, होमवर्क आहे. आणि ब हे अनुक्रमे एक काम 20 दिवसात व 30 दिवसात पूर्ण करतात. ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला तर उर्वरित काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? बघा, ए व बी अनुक्रमे एक काम 20 दिवसात करतायत व 30 दिवसात करतायत. ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला, उर्वरित काम दोघे किती दिवसात करतील? मित्रांनो, इथे तुम्हाला लसावी काढणी आहे. तुम्हाला उत्तर काय देता येतं नक्कीच तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. ओके, 1 2 5 सेकंद तुमच्याकडे आहेत. काही जणांना उत्तर देता येऊ शकतं. ओके, चला, नवीन विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी याचं उत्तर मी सोडवून दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवता येईल. तुम्हाला दिलंय आणि बीचं काम दिलंय. एचं काम काय आहे? एचं काम आहे 20. बरोबर, एचं काम किती आहे? 20 आणि ब 30 दिवसात ते काम करतोय. ए 20 दिवसात करतोय, बी 30 दिवसात करतोय. बी बरोबर 30 या ठिकाणी दिलेलं आहे. आता या दोघांचा लसा जर बघितलं तुम्ही तर लसावी येतो 60. किती? 60. मग ते एकाचं काम किती? एका दिवसाचं काम किती बाबा येचं ते आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागतं? या 60ला या 20ने भागून घ्यायचं. हे नीट लक्षात घ्या. जेवढी जास्त उदाहरण सोडवणार तुम्ही, इकडे 60ला 30ने भागून घ्यायचं. एका दिवसाचं काम येतं. ओके, 60 भागिले 20 इथे 3 काम येतं आहे येचं आणि बीचं 3 दुनी 60 इथे 2 काम येतं आहे याचं बीचं. आता दोघं मिळून एका दिवसात किती काम करतायत? 3 अधिक 2 5. दोघं मिळून किती काम करतायत? 3 अधिक 2 5 एवढे काम करतायत एका दिवसामध्ये. किती? 5 एवढे काम करतायत. आता काय म्हटलंय आपण वर बघा, ए आणि बी एक काम 20 दिवसात आणि 30 दिवसात पूर्ण करतात. एने काम करण्यास सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला तर उर्वरित काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? बघा, एने काम करण्यास सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळतो आहे. याचं एका दिवसाचं काम आपल्याला माहिती आहे 3 आहे. बरोबर. ओके, आता एकूण काम यांचं किती झालेलं आहे? 60 झालेलं आहे. हे आपलं कळतंय. 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळतो आहे. काय? एकूण काम 60 आहे म्हणजे 60 त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर याने आधीच या ठिकाणी येणे जे आहे आपण बघतो आहे 10 दिवसानंतर हा येऊन मिळतोय. कोण? बी. मग 10 दिवसामध्ये याने या ठिकाणी 30 काम ऑलरेडी केलेलं आहे. किती? कारण की हा एका दिवसाला 3 एवढं काम करतोय. मुळात एकूण काम 60 आहे. याच्यामधून याचं 10 दिवसाचे ते 30 काम वजा जर आपण केलं तर राहिलंय किती? 30 एवढं काम राहिलंय. किती काम राहिलंय? 30. आणि मग आता हे दोघं जण सुरू झाले. मग दोघं जणांचं काम एका दिवसाचं 5 आहे. 30 काम करण्यासाठी किती दिवस लागतील यांना? 5. 30 भागिले 5 या ठिकाणी 6 दिवस. 6 दिवसामध्ये दोघं मिळून ते काम करून टाकणार आहेत. मित्रांनो, थोडंसं कॅल्क्युलेशन आहे, मान्य आहे. मात्र अशी उदाहरणं तुम्ही सोडवत राहिलात, अजून भरपूर उदाहरणांचा सराव तुम्हाला करायचा आहे. तो जर तुम्ही करत गेलात तर मात्र हे टॉपिक अत्यंत सोपे आहेत. पैकीच्या पैकी मार्क्स देणारे आहेत, हक्काचे मार्क्स देणारे आहेत. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.